विरोधाचा तडाखा बसला आहे, विरोधक म्हणत आहेत 50,000 रुपये इतनी मदत द्या. काय विषय आहे? आज मी सकाळपासून मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क करून चर्चा केली आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे. रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे. यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे. आपण जे 2000 कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे. यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे 10,000 रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे. ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे. अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा, तुम्ही पण फील्डवर राहा. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे त्या नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष एकच मागणी करत आहेत, ओला दुष्काळ जाहीर करा. पण थांबा, ओला आणि दुष्काळ हे शब्द एकत्र कसे? म्हणजे जास्त पाण्यामुळे दुष्काळ कसा काय येऊ शकतो? आणि ही मागणी आज शेतकऱ्यांसाठी इतकी महत्त्वाची का बनली आहे? चला हेच आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल, सोशल मीडियावर #ओला दुष्काळ हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. रस्त्यांवर आंदोलनं होत आहेत. तर मग या मागणीमागे नक्की काय दडलंय? आणि समजा ही मागणी मान्य झाली तर शेतकऱ्याच्या आयुष्यात नेमका काय फरक पडणार आहे? सगळ्यात आधी आपण ही संकल्पनाच समजून घेऊया. ओला दुष्काळ हा शब्दच किती विरोधाभासी वाटतो नाही का? कारण दुष्काळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते कोरडं ठाक रण आणि तहानलेली जमीन. पण इथे तर पाण्यानंच सगळा हाहाकार माजवलाय. पण बघा, सरकार ही घोषणा केवळ सहानुभूती म्हणून करू शकत नाही. त्यासाठी 2 अगदी पक्के आकडेवारीवर आधारित नियम आहेत आणि जोपर्यंत हे नियम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सरकार काहीही करू शकत नाही. पहिला नियम आहे पावसाचा. एकाच दिवसात म्हणजे 24 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडायला हवा. आता सोप्या भाषेत सांगायचं तर हा पाऊस म्हणजे अक्षरशः आभाळ फाटल्यासारखा असतो जो उभ्या पिकाला झोपवून टाकतो. आणि दुसरा नियम आहे नुकसानीचा. फक्त पाऊस पडून भागत नाही तर त्या पावसामुळे पिकांचं 33% जास्त म्हणजेच 1/3 जास्त नुकसान झाल्याचं सिद्ध व्हावं लागतं. जेव्हा हे दोन्ही आकडे जुळतात तेव्हाच मदतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. बरं, समजा हे दोन्ही निकष पूर्ण झाले, मग पुढे काय? ही घोषणा नक्की होते तरी कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या पदरात थेट काय पडतं? पण हा निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? राज्य सरकारला की केंद्र सरकारला? तर बघा, अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचाच आहे. पण त्यांना केंद्राने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे हा निर्णय असाच हवेत घेतला जात नाही. या घोषणेची एक ठरलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी हवामान खातं पावसाचे आकडे देतं, मग कृषी विभाग पिकांच्या नुकसानीचा अहवाल तयार करतो आणि महसूल विभाग जमिनीचं किती नुकसान झालंय हे तपासतो. हे तिन्ही अहवाल एकत्र करून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले जातात आणि मगच अंतिम निर्णय होतो. आणि शेतकरी या घोषणेची इतक्या आतुरतेने वाट का पाहतात त्याचंच उत्तर इथे आहे. यात फक्त थेट आर्थिक मदतच नाही तर पीक कर्जमाफीसारखी खूप मोठी गोष्ट आहे जी शेतकऱ्याच्या डोक्यावरचं सर्वात मोठं ओझं कमी करते. सोबतच मुलांची शाळा कॉलेजची फी माफ होते आणि जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या राहतात. हे एक संपूर्ण मदत पॅकेज आहे. म्हणूनच ही मागणी इतकी महत्त्वाची आहे. मग प्रश्न हा पडतो की जर परिस्थिती इतकी गंभीर आहे, निकषही स्पष्ट आहेत, तर मग ही घोषणा करण्यात इतका उशीर का होतोय? परिस्थिती किती गंभीर आहे हे या एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. आपण 65 मिमीच्या नियमाबद्दल बोलत होतो, पण सिंदखेड राजासारख्या ठिकाणी फक्त 2 तासात 151 मिमी पावसाची नोंद झालीये. म्हणजे निकषाच्या दुप्पट तिप्पट पाऊस. विचार करा पिकांचं काय झालं असेल. मग सरकार नक्की कशाची वाट पाहतंय? सगळं काही डोळ्यासमोर दिसत असतानाही निर्णयाला उशीर का होतोय? याच्या मागे एक खूप मोठं आर्थिक कारण दडलेलं आहे. या सगळ्या विलंबाचं मूळ राज्याच्या तिजोरीत आहे. काही आकडे पाहिले की तुम्हाला सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. हे आकडे बघा, हे आपल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं स्पष्ट चित्र आहे.
राज्याचं वार्षिक उत्पन्न आहे सुमारे 5 लाख कोटी रुपये, तर खर्च 6 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. म्हणजे आमदनी 98, खर्च रुपया अशी काहीशी अवस्था झालीय. आणि हे उत्पन्न आणि खर्चातलं अंतर काही छोटं नाहीये. राज्याच्या तिजोरीत सध्या तब्बल 45,892 कोटी रुपयांची तूट आहे. एवढा मोठा खड्डा राज्याच्या बजेटमध्ये आहे. आणि इथेच या विलंबामागचं खरं कारण दडलंय. आधीच तुटीत असलेलं सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करून अजून आर्थिक भार उचलायला तयार नाही. त्यामुळे कर्ज काढायला परवानगी मिळेपर्यंत किंवा दुसरी काही आर्थिक तरतूद होईपर्यंत ही घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो. एका बाजूला निसर्गाचा कोप आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची आर्थिक मजबुरी. या दोन्हीच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याने नेमकं कोणाकडे आशेने पाहावं, हा एक खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.